मित्रांनो, जीवनात तुम्हाला चढ उतार अनुभवायचे असतील तर महाराष्ट्रात गड किल्ले काय कमी आहेत? तुमच्या कष्टाच्या पैशांना का मार्केटचे नसते चढ उतार दाखवताय? अहो, त्यापेक्षा त्यांना समतासमत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची. दलित समाजावर होत असलेल्या कथित अन्यायाच्या निषेधार्थ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे मंगळवार दिनांक 26 मे रोजी सुरू करण्यात आलेल्या बेमुदत धरण्या आंदोलनाला आज 7 दिवस पूर्ण झाले आहेत. संबंधितांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू असून संविधानिक मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधलं गेलं आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करताना सांगितलं, आज आमच्या उपोषणाचा 7वा दिवस आहे. विविध प्रशासकीय अधिकारी भेट देतात, मात्र ठोस निर्णय घेण्याऐवजी केवळ टोलवाटोलवीची उत्तरं दिली जात आहेत. भूमी अभिलेख विभाग, पोलीस प्रशासन आणि तहसील कार्यालय यांच्याकडून एकमेकांकडे जबाबदारी ढकलली जात आहे. यामागे कोणाचा तरी दबाव असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला इशारा देताना म्हटलंय की आम्ही संयमाने आणि संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहोत. मात्र आमच्या मागण्यांबाबत पुढील 2 दिवसात निर्णय झाला नाही तर आम्हाला नगर मनमाड महामार्ग रोखण्याचा निर्णय घ्यावा लागेल. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. दरम्यान आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका जाहीर करण्यात आलेली नसून पुढील 2 दिवसात प्रशासन काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव. जय भीम. आज आंदोलनाचा 7वा दिवस आहे आणि प्रशासकीय अधिकारी सगळे येऊन जातात, पण टोलाटोलीची उत्तर चालू आहे त्यांची. भूमी अभिलेख असेल, कोपरगाव पोलीस स्टेशन असेल, तहसील कार्यालय असेल, हा त्याला सांगतो, तो त्याला सांगतो, तो त्याला सांगतो, म्हणजे याच्यात त्यांच्यावर दबाव हा 100% आहे. परंतु मग त्यांना आमची टोलाटोली अजून माहित नाहीये. आम्ही जर तसं करायला लागलो तर त्यांना ते महागात पडेल. म्हणून मी पोलीस स्टेशनला परत वारंवार सांगतो, भूमी अभिलेखला सांगतो, त्याच्यानंतर कोपरगाव तहसीलदारांना सुद्धा सांगतो, 2 दिवसात याचा जर निर्णय लागला नाही तर नगर मनमाड हायवे आम्ही जाम केल्याशिवाय राहणार नाही. आणि याची काय जबाबदारी जी आहे ती कोपरगाव तहसीलची राहील, भूमी अभिलेखची राहील आणि कोपरगाव पोलीस स्टेशनची राहील. कारण त्यांना संविधानिक मार्गाने जे आंदोलन चालू आहे याच्यात त्यांना रस वाटाना. गावात काहीतरी धिंगाणा झाला पाहिजे याचं जर त्याचं मत असेल तर त्यात मग आम्ही उतरायला तयार आहे. कारण आम्हाला जे 80, 50, 60, 70 वर्षाचे चटके बसले हे कोणाला माहित नाही. आमच्या जखमा, हो, त्या जखमाला कसं नीट करायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे. म्हणून मी परत विनंती करतो आमच्या सगळ्या आंदोलनकर्त्यांच्या वतीनं का प्रशासनानं 2 दिवसाच्या त्याचा निर्णय घ्यायचा आहे आणि आम्हाला लेखी निवेदन द्यायचं आहे. तसं नाही झालं तर परत एकदा सांगतो, नगर मनमाड हायवे आम्ही जाम केल्याशिवाय राहणार नाही. कोपरगाव पोलीस स्टेशनने सांगितलं की मी तहसीलदार आणि भूमी अभिलेखला पत्र दिलंय. त्यांनी आम्हाला ते पत्र दाखवलंय, म्हणजे विश्वास बसण्यासारखी गोष्ट आहे म्हणा. परंतु मग त्याचे 8 दिवसात त्यांनी फॉलोअप घ्यायला पाहिजे ना. पत्र दिलं पण त्याचा फॉलोअप काय आला, त्याच्यावर काय प्रक्रिया झाली हे त्यांनी फॉलोअप घ्यायला पाहिजे किंवा मग स्मरणपत्र द्यायला पाहिजे. आता ते म्हणते आम्हाला रात्रंदिवसाच्या ड्युटी आहे, पण आम्हाला तसं करता येणार नाही ना. आम्ही 2 दिवसाच्या आत त्यांना अल्टिमेट देतो. 2 दिवसात झालं तर ठीक आहे. कोपरगाव नगर मनमाड हायवे आम्ही जाम करणार म्हणजे करणार. जय भीम. आज आंदोलनाचा 7वा दिवस. आंदोलनाच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर तहसीलदार साहेब म्हणतात हे विषय आहे हा भूमी अभिलेखचा आहे आणि कोपरगाव शहर पोलीस स्टेशन म्हणतं आम्ही आमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे व्हेरिफिकेशनला भूमी अभिलेखला पाठवलेलं त्यांचं कुठल्याही प्रकारचं उत्तर आलेलं नाहीये. बरं, त्यांचं कुठल्याही प्रकारचं उत्तर जर नाही आलं तर 6 दिवसापासून आम्ही इथं बसले. मग तुम्ही 6 दिवसामध्ये कोणता फॉलोअप घेतला किंवा काय त्याच्यात अजून हे केली? म्हणजे तुमच्या रात्रंदिवसाच्या ड्युटी आहे ना. आम्ही इथं महिला पुरुष रखरखत्या उन्हात बसू राहिलो इथं.
याची काय कोणाला फिकीरच नाहीये प्रशासनाला. याच्या माध्यमातून असं दिसून येतं. प्रशासनाला एकच विनंती, तुम्ही 2 दिवसात निर्णय घ्या, नाहीतर राज्य महामार्ग नगर मनमाड हवे आम्ही जाम करून टाकू कम्प्लिटली. मग याची सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनाची राहील. आणि याच्यातून जर काही अनुचित प्रकार घडला तर याला कोपरगाव तहसील, उमे अभिलेख, कोपरगाव पोलीस स्टेशन जबाबदार राहील. जय भीम, जय भारत.